सांगली मिरज कुपवाड महापालिकेत प्रशासक राज हे लोकशाही नसून ब्रिटिश राज असल्यासारखे आहे। ब्रिटिशांनी लगान निश्चित करायचा आणि भारतीयांनी तो भरायचा। प्रसंगी छळ करून जबरदस्तीने कर वसूल केला जायचा। महापालिकेचे घरपट्टी नोटिसा ही मनमानी लगानच आहे। याला लगाम घालण्यासाठी सांगलीकरांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजपचे नेते पैलवान पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे। महापालिकेने नेमलेले निरीक्षण एजन्सीच्या सर्वेक्षणात मनमानी आणि असंख्य त्रुटी झालेल्या आहेत। घरपट्टी आकारणीची रक्कम पाहता महापालिका क्षेत्रातील 70% व्यवसाय आणि कुटुंब आर्थिक अरिष्टाने कोलमडून पडतील। वस्तुस्थितीची शहानिशा न करता तोंडी आणि ऐकीव माहितीच्या आधारे झालेले सर्वेक्षण अन्यायकारक आहे। सर्वेक्षणात नव्याने सुमारे 40,000 नवीन मालमत्ता सापडल्या। हे महापालिकेच्या उत्पन्नासाठी जमेची बाजू आहे, पण सरसकट एकसारखे नियम लावल्याने निम्म्याहून जास्त मालमत्तांची काही हजारात असणारी घरपट्टी लाखात गेली आहे। मुळात घरपट्टीचा मोठा निर्णय प्रशासक काळात घेणे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे। लोकांनी निवडून दिलेल्या सभागृहामध्ये सर्वांच्या संमतीने हा निर्णय होणे अपेक्षित आहे। प्रशासनाने घरपट्टी वाढीसाठीचा अहवाल जरूर तयार करावा, पण तो इलेक्शन नंतरच महासभेसमोर ठेवावा। लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी त्यावर चर्चा करावी, त्यानंतरच याबाबतचा निर्णय व्हावा, असे अपेक्षित आहे। प्रशासनाने नागरिकांच्या यातना आणि या शहराची आर्थिक परिस्थितीची सांगड घालावी। नागरिकांचे उत्पन्न आणि सांगलीचे अर्थकारण, उद्योग व्यापार वाढीच्या दृष्टीने गेल्या 40 वर्षात कोणती योजना, मोठे रोजगार निर्मिती करणारे उद्योग येथे आणले गेले नाहीत। गेल्या 26 वर्षात शहरातील लोकांना ना पिण्याचे शुद्ध पाणी, ना चांगले रस्ते, ना ड्रेनेज गटारी दिल्या, ना चांगली उद्याने विकसित केली, ना भाजी मंडई केल्या। इतके सारे आबाद असताना जादा घरपट्टी कशासाठी लादायची? भारतीय संविधान आणि लोकशाही अनुसार ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा, तर नगर परिषद, पालिका आणि महापालिकांमध्ये महासभेला सार्वभौम अधिकार असतात। सर्वसामान्य जनतेतून निवडून गेलेले नगरसेवक आणि जनतेतूनच निवडून गेलेले पीठासन अधिकारी म्हणजेच महापौर हे नागरिकांच्या हिताचे निर्णय करतात। घरपट्टीच्या बाबतीत लोकशाहीची ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया पूर्णपणे वगळली गेली आहे। घरपट्टी नोटीसला हरकती घेण्याची मुभा आहे, पण सरसकट जनतेला आपली कायदेशीर बाजू आणि मूलभूत अधिकार मांडता येणे शक्य नाही। आमच्या हरकतींवर सुनावणी घेणारेही प्रशासन आणि त्यावर निर्णय घेणारे देखील प्रशासनच असणार आहे। त्यामुळे ही सुनावणी बेकायदेशीर ठरवली गेली पाहिजे। जनतेने अधिकाधिक हरकती घ्याव्यात, पण प्रशासनाकडून मनमानी निर्णय केल्यास नागरिक सामूहिकरित्या स्वमालमत्तांना कुलपे लावून चाव्या प्रशासनाच्या ताब्यात देतील। सांगली महापालिकेनं ज्या नागरिकांना घरपट्टीच्या नोटिसा काढलेल्या आहेत, या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि त्या ताबडतोब मागं घेतल्या पाहिजेत। मुळात ज्या सर्वेक्षण कंपनीला हे काम दिलं होतं, त्यांनी IQ आणि तोंडी माहितीवरती ह्या सगळ्या कर आकारणी केलेली आहे आणि त्याच्यावर आधारित ज्या नोटीस काढलेल्या आहेत, त्याप्रमाणे जर का पैसे भरायचे झाले तर सांगलीतले 70% वाणिज्य आणि कुटुंब हे कोलमडून पडतील। इतकी मोठ्या प्रमाणावर ही घरपट्टी चुकीच्या पद्धतीनं आकारलेली आहे। एकेका लोकांना 300-300 पट घरपट्टी आलेली आहे। दुसरं म्हणजे भाड्याच्या 57% जर का पैसे महापालिकाच घरपट्टी म्हणून कट करून घेणार असेल, तर त्या व्यक्तीनं जे त्या गाळ्यासाठी कर्ज घेतलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा दैनंदिन खर्च जो आहे आणि त्यानंतर त्याच्यावर लागणारे इतर जे टॅक्स आहेत, या सगळ्याचं जर का गणित घटलं तर त्या व्यक्तीला 5 ते 10% पैसे उरत नाहीत। त्याचं उत्पन्न जर का तुम्ही 90% जर का असं कर रूपी काढून घेणार असाल, तर त्या व्यक्तीचं कुटुंब कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही। दुसरं, ज्या पद्धतीनं प्रशासकांनी ही नोटीस काढलेली आहे, ती संविधानाला आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत। कारण महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे प्रशासनानं बजेट तयार करायचं, अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समितीला द्यायचा। स्थायी सदस्य त्याच्यावरती फार अभ्यास करतील आणि अभ्यास केल्यानंतर तो अंतिम करण्यासाठी जनतेनं निवडून दिलेले जे महासभा आहे नगरसेवकांची आणि ज्याचे पीठासीन अधिकारी जे महापौर असतात, तेही जनतेतनं निवडून आलेले असतात, तर त्या सार्वभौम अशा सभागृहासमोर तो बजेट ठेवला जातो आणि तिथं त्याची साधक बाधक चर्चा होऊन मग ते बजेट फायनल केलं जातं। पण इथं प्रशासक राजमध्ये प्रशासक हेच प्रशासन आहेत, स्थायी समिती म्हणून पण तेच भूमिका निभावतात आणि महासभा म्हणून सुद्धा तेच भूमिका निभावतात। हे प्रशासक हे महासभा होऊ शकत नाहीत, लोकशाहीमध्ये हे चालणार नाही। त्यामुळं आम्ही कडाडून ह्या गोष्टीला विरोध करायचा ठरलेला आहे। आमची मागणी आहे की सरसकट सगळ्या नोटीस त्यांनी परत घ्याव्यात। त्यांना करायचं असेल तर याची
घरपट्टीची त्यांनी एक प्रस्ताव तयार करावा आणि येणारी महापालिका इलेक्शन नंतर पहिल्या महासभेमध्ये तो ठेवावा आणि तिथं जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक असतील, जनतेनं निवडून दिलेले महापौर म्हणजे पीठासीन अधिकारी असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील. पण आयुक्त साहेबांना प्रशासक म्हणून हा निर्णय घेता येणार नाही. आम्ही ठामपणे याला विरोध करू आणि जर हे रेटायचा प्रयत्न झाला तर सर्व नागरिक आपल्या मालमत्तांना कुलूप घालतील आणि ते त्याच्या किल्ल्या महापालिकेला सुपूर्द करतील आणि नागरिक महापालिकेच्या दारात येऊन बसतील. असा आम्ही एक आंदोलन सुरू करत आहोत.